तुरुंगात जायला मला भीती वाटते. आता काय मी तुरुंगात जाऊ शकत नाही. हे अयोध्येत रामाच्या साक्षीनं ज्या रामाच्या प्राणप्रतिष्ठेला हे पोचले होते नरेंद्र मोदी बरोबर, त्या अयोध्येत हा संवाद त्यांचा आणि माझा आहे. यांच्यासारखे डरपोक लोक माझ्या आयुष्यात मी पाहिले नाहीत. त्याला मी साक्षीदार आहे. मला वाटतं राजन, आपण पण अयोध्येला असाल. आपण जेव्हा अयोध्येला गेलो तारीख लक्षात नाही माझ्या, शेवटचं हे 15 जून 2022. आप भी थे. 15 जून म्हणजे 14 जूनच्या रात्री हे महाशय माझ्या खोलीमध्ये आले आणि मला म्हणाले काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. मी म्हणालो काय घ्यायचा निर्णय? हे काय आमचं वय तुरुंगात जायचं नाही म्हणाले. मी म्हणालो तुम्हाला तुरुंगात जायला मला भीती वाटते. आता काय मी तुरुंगात जाऊ शकत नाही. हे अयोध्येत रामाच्या साक्षीनं ज्या रामाच्या प्राणप्रतिष्ठेला हे पोचले होते नरेंद्र मोदी बरोबर, त्या अयोध्येत हा संवाद त्यांचा आणि माझा आहे. काहीतरी करा. म्हटलं काय करायचं? आपण मोदी बरोबर जायला पाहिजे. म्हटलं मोदी बरोबर कशाला जायला पाहिजे? आपलं आता चांगलं चाललंय. आपले शिवसेना पक्षप्रमुख या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचं सरकार उत्तम चाललेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी राज्यकारभाराची गती पकडलेली आहे. आणि तुम्ही म्हणता आता हा निर्णय बदलायला पाहिजे. कशा करता? एवढंच म्हटले, मला आता तुरुंगात जायची इच्छा नाही. म्हटलं तुम्हाला तुरुंगात कोण आणि का पाठवते? तुम्ही असं काय क्रांतिकारक काम केलं आहे राष्ट्रासाठी? भगतसिंगासारखं, सुखदेवसारखं, राजगुरूसारखं, सावरकरांसारखं असं काय केलं आहे तुम्ही भूमिगत कार्य असं की ज्याच्यामुळे तुम्हाला देशाची सत्ता ही तुरुंगात पाठवायला निघाली आहे? नाही, माझ्या मागे ईडी आणि CBI लागलं आहे. म्हणजे ईडी CBI असं उगाच लागत नाही कोणाच्या मागे. ईडी CBI माझ्याही मागे लागले, पण त्यांना मला सोडावं लागलं शेवटी. याला जास्त आतमध्ये डांबलं ते भिंती फोडून बाहेर येईल. तुम्हाला कशाला कोण पकडते? म्हटलं नाही ना, आपल्याला निर्णय घ्यावा लागेल. मी काय तुरुंगात? म्हणजे हे महाशय घाबरून पळून गेले. विचार, निष्ठा, नैतिकता काही नाही. शिवसेनेच्या नावावर कोट्यावधी शेकडो कोटी रुपये वाम मार्गाने कमवले तुम्ही, लूट केली आणि त्या लुटीला संरक्षण हवं आहे म्हणून तुम्ही मोदीचा मार्ग पकडला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.